जी नियम सांगायचं पाळायचं काम या जनतेकडून करून घेतात त्यांच्यासाठी नियम नाहीत का? किंवा त्यांना माहीत नाही का की हे नियम आपल्यासाठी सुद्धा आहेत, की आपण या लोकांच्या सामान्य जनतेची अपेक्षा आहोत. त्या अपेक्षेनं ते आपल्याकडे बघतात की आपल्याला न्याय मिळेल. आपण तिथं जर सुद्धा न्याय न करता पैसे घेऊन किंवा अशा प्रकारचं काहीतरी करून हे करतोय, म्हणजे याची मी पुष्टी करत नाही, कारण ह्या न्यूजमध्ये आलेल्या गोष्टी आहेत. पण याची पुष्टी स्वतः त्या जे कोलेजियम असतात, जे वरिष्ठ न्यायाधीशांची एक हे असते, टीम असते, त्यांनी सुद्धा करायला पाहिजे. किती घबाड सापडले, काय केले, त्यांना निलंबित करायला पाहिजे होतं. उलट त्यांना तुम्ही मागे सारता लखनौच्या हायकोर्टमध्ये पाठवता. आणि ज्यांच्या घरात हे सापडले, ज्यांच्यावर एवढं सगळे तांडव तयार झालं, त्या जे हायकोर्टचे जज होते त्यांनी त्या सरांनी सुद्धा सांगायला पाहिजे होतं ही पैसे आले कुठून, कशाचे आहेत, मी जमीन विकली, मी बंगला विकला, मी काय कोणाला विकलं, काय माझी जमा केलेली राशी असणार, किंवा माझे बँकेचे ट्रान्झॅक्शन, हे ट्रान्झॅक्शन एवढे काय, कशाचे एवढं घबाळ आहे, पैसे आले कुठून, एवढे करोड रुपये दिसले कसे काय, त्यांनी सुद्धा सांगायला पाहिजे ना. पुष्टी कोणाकडून आली नाही, स्पष्टता कोणाकडून झाली नाही, सरकारकडून नाही, त्या न्यायाधीशांच्या कोलेजियमकडून आली नाही, तर त्या स्पष्ट ज्यांच्या त्या बंगल्यात ते सापडले सगळं त्या न्यायाधीशांकडून सुद्धा आलेलं नाही. जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर, कुठल्या न्यायव्यवस्थेवर? ज्या वेळेस सगळी प्रशासनिक ही पातळी घसरलेली असताना न्यायव्यवस्था एकमेव जिवंत आहे, जी सामान्य जनतेच्या आशेचं किरणस्थान आहे, प्रेरणास्थान आहे, ती सुद्धा अशी ढासळत चालली असेल तर या लोकशाहीची, या सामान्य जनतेच्या लोकशाहीची हुकुमशाही झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वाटचाल आहे काय, हुकुमशाहीकडे आपली वाटचाल चालली काय, हे सुद्धा या न्यायव्यवस्थेनं हेरलं पाहिजे. जर न्यायव्यवस्था सुद्धा ढासळायला लागली तर एक दिवस या न्यायव्यवस्थेला स्वतंत्रता उरणार नाही, या न्यायव्यवस्थेला किंमत उरणार नाही, आणि आपली वाटचाल कधीचीच हुकुमशाहीकडे झालेली असणार. मग अक्षरशः इंदिरा गांधींच्या काळात किंवा बरेच असे प्रकरण आहेत की सुप्रीम कोर्ट आणि प्रशासन हे भिडलेले आहेत एकमेकांना त्या वर्चस्वासाठी, त्या स्वतंत्रपणासाठी, त्या न्याय आणि हक्कांसाठी. आणि आज असं वाटतंय की सरकारच्या सगळे बरोबरीत आलेले आहेत. हे सगळेच न्यायाधीश करतात का, तर मी नाही म्हणतो, मी सगळ्यांचं नाव घेत नाही, पण जे करतात त्यांच्यावर कठोर कार्यवाही सुद्धा झाली पाहिजे. ही जर सामान्य जनतेचं फसवणूक असणार तर ही प्रशासन काही कामाचं नाही, असं सुद्धा म्हणायची वेळ आलेली आहे आज. त्यामुळं न्यायव्यवस्थेने सुद्धा, या न्यायव्यवस्थेला, प्रशासनाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे की सामान्य जनतेचं प्रेरणास्थान, शेवटचं तुम्ही एक आशा स्थान आहात, त्यामुळं तुम्ही तरी अशी कामं करू नका. धन्यवाद.